पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नंदे, रक्षक शरूची रक्षक, तूच तिला भुलगावच्या वेशीबाहेर जायला मदत करू शकतेस। विभा, मी तुला सांगते ना, चंद्रविलास घातक आहे म्हणून। ते उगीच नाही सांगत ग, मी बी अडकले होते त्यात। तुम्हाला कसं सांगू आई, याची गरज माझ्यापेक्षा जास्त महाजनांना आणि त्यांच्या मुलीला आहे। ए शर्वरी, ते बोरकुट बघतेस, मला घेऊन दे ना। अगं पण पैसेच नाहीये तर कसं देतील ते बोरकुट? अगं विकत नाही घेता येणार, पण चोरी करू शकतो ना। हा बोलताय, तुला काय देऊ? बघते, सांगते। हा सर, हा आला सगळं सामान तुमचं? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे। हा काय म्हणता? हे पाव किलो नाही वाटत आहे। असं कसं म्हणताय तुम्ही? चोरी करतेस? नाही नाही, मगाचपासून तुझ्याकडे बघतोय मी। नाही, मी चोरी नव्हते करत। मी ते आजोबान बाबा मैत्रिणीसाठी मैत्रिणी। गपचूप बस। काय ग, कपड्यावर तू चांगल्या घरची वाटतेस, चोरी करतेस तू? तुझ्या आई बाबांना बोलवतेस का पोलिसांकडे देऊ तुला? नाही करणार, तुम्ही असं नका करू, मला जाऊ द्या, मी नाही केली चोरी। अहो, काय करताय तुम्ही? लहान मुलगी आहे ती। अहो चोरी करत होती ती। चोरी? नाही नाही, मी चोरी नव्हते करत। बोरकुट चोरत होती, विचारा तिला। लहान आहे ती, चोर नाहीये। थांबा 1 मिनिट। या पैसे। शर्वरी, तू इकडे काय करतेस ग? अगं शर्वरी, आता शर्वरी तिकडे बाजारात अडकलीये नाना। आता तुम्हाला माझ्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही। भावली कुठे गेली? भावली कुठे गेली? ही भावलीच एकमेव गोष्ट आहे जी नंदाला माझं बोलणं ऐकायला भाग पाडेल। नाना, आज तुम्हीच खाली आला, बरंच झालं। या अंगणातच मला तुमच्या नरडीचा खोट घेता येईल, आणि आज ती तुमची लाडकी शर्वरी नाहीये। मी मुद्दामूनच तिला लांब ठेवलं या वाड्यापासून। आज मी माझं काम संपवणार, कितीही अडचणी आल्या तरी। हे काय होतंय? हे काय होतंय?
म्हणजे दरवेळी वाड्यात जाताना मला शर्वरीची मदत लागणार, तिच्याशिवाय मी या वाड्यात जाऊ शकत नाही. कितीही अडथळे आले तरी मी आज नानांना मारणारच. याचा अर्थ आपल्या दोघांमध्ये वाड्याचं कुंपण आहे. म्हणजे मी हे कुंपण पार केल्याशिवाय तुम्हाला मारू शकत नाही. बाहुली, माझ्या नंदाची बाहुली. नाना, मी आज माझ्या तावडीत सापडले. मी जरी या कुंपणाच्या आत येऊ शकत नाही तरी तुम्ही या कुंपणाच्या बाहेर येऊ शकता. तुमची पापच तुम्हाला माझ्या पायाशी घेऊन येतील. या वाड्याची हद्द ओलांडून या नाना. मला तुमच्या नरडीचा घोट घ्यायचा आहे. काय करताय तुम्ही? इकडे कशाला आलात? काय नंदाची बाहुली तुम्हाला कशाला पाहिजे? काही नाही, काही मिळणार नाही. चला तुम्ही आतमध्ये चला, आतमध्ये चला. तारा, शर्वरी यांना घेऊन जा. चला चला बरं. आजही यांच्या मृत्यूची संधी हुकली. त्या शर्वरीच्या मदतीशिवाय मला वाड्याच्या आतही जाता येणार नाही. आणि ती माझ्या आसपास असताना मला नानांना मारता येणार नाही. काहीतरी मार्ग काढायलाच हवा. नाही डॉक्टर, विषय थोडा वेगळा आणि गंभीर आहे. महाजनांनीच आपल्या दोघांबद्दल मोठा गैरसमज करून घेतलाय. त्यांना असं वाटतंय की आपण वाड्यात जातो, त्यांना मदत करतो, यामागे आपला काहीतरी स्वार्थ आहे. ते डॉक्टर, मी तुम्हाला विचारलं होतं ना की माणूस एकट्यात केव्हा बोलतो, त्या मागचं कारण म्हणजे शर्वरी. डॉक्टर, मला असं वाटतंय की शर्वरीला काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे. ती आत्ता तिने मार्केटमध्ये सुद्धा एका दुकानातून चोरी करायचा प्रयत्न केला. मला हॅलो हॅलो डॉक्टर, ऐकू येतंय का? हॅलो. या फोनला पण आत्ताच बंद व्हायचं होतं. शर्वरी खरंच विचित्र वागते आणि तिचा आजार वाढतोय हे महाजनांना सांगणं गरजेचं आहे. पण आत्ता काही सांगणं म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं होईल. काय करू? झालेला प्रकार सांगावा तर लागेलच. सांगितलाच पाहिजे. दादा, मला जरा तुमचा फोन मिळेल का? माझा फोन ऑफ झालाय, तर तुमच्या फोनवरून, माझा खूप महत्वाचा फोन आहे, मला करायचा होता. थँक्यू. शर्मा, अरे ते लीगल डॉक्युमेंटचं काय झालं? ते परमिशन्सचं सॉर्ट आउट करायचं ना आपल्याला. बघा नंतर प्रॉब्लेम्स नको आहेत आपल्याला. हा, तेवढं करते. हॅलो, एक सेकंड, मला दुसरा फोन येतोय, मी करतो तुला. हा हॅलो. हॅलो, मी विभावरी बोलतेय. तुम्ही कशाला फोन केलात? तुम्ही प्लीज माझं आधी ऐकून घ्या आणि मग तुम्हाला काय बोलायचं ते बोला.
हा मला माहितीये तुम्ही का फोन केलाय ते. काय मॅडम, मी तुमचा फोन उचलणार नाही म्हणून तुम्ही वेगळ्या नंबरवरनं मला फोन केलात ना? तुम्ही माझ्या आणि माझ्या मुलीची का हॅरेसमेंट करताय? महाजन, मी तुमच्या मुलीसाठीच फोन केलाय. शर्वरी कुठे आहे सांगा मला. कुठे म्हणजे काय? ती घरातच आहे. हेच हेच डोळे बंद करून तुम्ही तुमच्या मुलीवर जो विश्वास टाकताय ना, त्यातून जरा बाहेर या. म्हणजे शर्वरी आता वाड्यात नाहीये, ती मार्केटमध्ये, आणि तिने मार्केटमध्ये आता एका दुकानातून चोरी केली आहे. काय काय बोलताय तुम्ही? शर्वरी, त्यातल्या त्यात चांगली बाब ही आहे की ती वाड्याच्या बाहेर येऊन सुद्धा तिच्या नाकातून रक्त येत नाहीये, तिला काहीच कसलाच त्रास होत नाहीये. मला खरंच कळत नाही काय. शर्वरी, तुम्ही फोन ठेवा. एक काम करा, तुम्हीच ठेवा फोन आणि बघा वाड्यात आहे का नाही शर्वरी. आणि जर नाही सापडली ना तर मार्केटमध्ये या आणि इकडच्या ज्या दुकानातून तिने वस्तू चोरी केली आहे ना त्या दुकानदाराला भेटा एकदा, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल. शरू, थँक्यू. हा, गर्णाचे वेद त्याच्या नशिबाला छेद. चांदणीची करणी झाली काली धरणी. मरणाआधी जलन चंद्रविलासला किलन. फिरणार गरगर फिरणार. शर्वरी कुठे? शर्वरी कुठे? दिसत नाहीये ती. कुठे गेली? बोल ना, कुठे गेली? शर्वरी कुठे असते सांगता येत आहे का मला? म्हणजे कुठल्या खिडकीतून वारा येतो हे सांगता येत आहे का? कुणाच्या नशिबी संकट कधी आहे हे सांगता येत आहे का? अरे मी काय विचारतोय, कुठे शर्वरी? घरात नाहीये ती, मार्केटमध्ये गेली का? सुकणार आज एक कली सुकणार. शर्वरी नाहीतर ती. पण चंद्रविलास मालकाला गेलत नाही म्हणजे तीच जाणार. हा, बाद होणार ती. पण तिनं शर्वरीला काही केलं तर? बाबा, 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 ही इथे कशी पडली? तू आजूबाजूला आहेस म्हणून नानांना मारता येत नाहीये मला. अशाच बेशुद्ध अवस्थेत गळा घुटला असता तुझा, शांत झाली असतीस कायमची. पण तुझ्याशिवाय मला वाड्यात प्रवेश करता येणार नाही. मला वाड्याच्या आत जायला मदत केल्याशिवाय तुला मारता येणार नाही शर्वरी.
शर्वरी कुठे? शर्वरी तिकडेच होती मार्केटमध्ये, एका दुकानाजवळ होती. एका दुकानाजवळ म्हणजे काय? काय त्या दुकानाचं नाव बिव असेल का नाही? नाव नाही सांगता येणार. तिला चोरी करताना दुकानदारांनी पकडलं होतं आणि तिकडून ती पळाली. मग शर्वरी कुठे गेली? महाजन, तुम्ही काळजी करू नका. ती वाड्याच्या बाहेर गेलेली असली तरी ती व्यवस्थित आहे. मी पाहिलं तेव्हा तिला कुठलाही त्रास होत नव्हता. पण झालं काय? काय झालंय काय नाही ते डिस्कस करायला आपल्याला नंतर वेळ आहे. ती कुठल्या दिशेने गेली ते तरी माहितीये का तुम्हाला? ती याच दिशेने गेली. चला चला चला, प्लीज 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 चलो. चंद्रविलासमध्ये शिरण्यासाठी मला तुझी गरज आहे. एकदा का मी वाड्यात गेले की तुझं काम संपलं. मग मी तुझ्या गळ्यावरून हात फिरवेन, पण आत्ता नाही. तू मगाशी कुठे होतीस? मला काय झालं? कशी आले इथे? अगं, मी वाड्यात तुझी वाट बघत होते. खूप वेळ वाट बघितली पण तू आलीच नाहीस. मग मी त्या दुकानात गेली आणि त्या दुकानदाराने मला जे काही घडलं ते सगळं सांगितलं. आणि मग मी त्या दुकानातील लोकांना सांगितलं, आम्ही पैज लावली होती, आम्ही आमचं खेळत होतो, आम्ही चोरी नव्हतो करत. खूप पटवलं तेव्हा ते लोक गेले. आता तू काहीच काळजी करू नको, तुझ्या बाबांना कोणी काही सांगणार नाही. अगं, त्या विभा सिस्टरनी बघितलंय मला. इनफॅक्ट त्या आल्या म्हणून मी वाचले. आता माझी वाट लागली असती. त्या दुकानवाल्या काकांनी मला पोलिसात दिलं असतं तर? त्या वेळेवर आल्या म्हणून मी वाचले. तर एवढं सगळं झालं म्हणजे त्या बाबाला सगळं नक्की सांगणार. मग मी तुला तेच सांगते, बाबाला काही कळण्याच्या आत आपण वाड्यात जाऊया आणि तुझ्या खोलीत जाऊन थांबू, म्हणजे बाबाला काही कळणार नाही. आणि समजा कोणी त्यांना सांगितलंच तर त्यांना वाटेल ते खोटं बोलताय. हा, नाही नाही, मी आता खोटं नाही वागणार. ऑलरेडी तुझं ऐकून मी खूप वेळा खोटं बोलले, पण आता नाही. मी आता बाबाला सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. तू मला फसवतेस ना? बाबाई मला हेच सांगत होता, तू माझी फसवणूक करतेस. तुझा उद्देश काहीतरी वेगळा आहे. तुझी कुठलीही गोष्ट ऐकण्याआधी तुला आता बाबाला भेटावं लागेल. चल, आपण वाड्यावर जाऊ आणि बाबाला भेटू. चल. बाबाची गाडी आली बहुतेक. मला इथून निघालं पाहिजे. अनंताला कळलं की मी दिसत नाहीये तर मला पुन्हा वाड्यात जाता येणार नाही आणि माझा बदला पूर्ण होणार नाही. मला निघायलाच हवं. बरं झालं बाबा आला. आय थिंक त्या विभावरी सिस्टर पण आहेत सोबत. चल, बाबाच्या गाडीतून वाड्यावर जाऊ. चल चल. बाबाला आगीची भीती वाटते ना? तुझ्या बाबाला आगीची भीती वाटते ना? त्याचं कारण नानांना माहितीये, पण ते कारण कसं कळणार आता आपल्याला? कारण तुझे बाबा तुला आणि मला आपल्या दोघींना ओरडणार आहे आणि मी वाड्यावर परत कधीच जाऊ शकणार नाही. मीच म्हणाले होते बाबांना भेटायचं, माझ्या चुकांची माफी मागायची, पण आता त्या विभा सिस्टर त्यांना सगळं सांगतील. विभांना त्यांनी सगळं सांगितलंही असेल आणि या सगळ्या गोष्टीचं खापर माझ्यावर फुटेल. मी कशी भेटू त्यांना? सांग ना आता. हे बघ, तुझ्याकडे आता वेळ नाही. मी वाड्यावर तुझी वाट बघते. तू बाबांच्या नकळत मला भेटायला ये. मी नानांच्या खोलीत जाते. एकटीच आहे? हो, ती दुकानात पण एकटीच होती. आपण तिला रस्ताच माहित नाही मार्केटचा. ती इथे एकटी आली कशी? हे बघ, गाडी जवळच येते.
काय करतेस तू इकडे? तुला माहिती मी तुला कुठे कुठे शोधलं ते? सॉरी सॉरी बाबा, मी परत असं नाही करणार. आय एम सॉरी यार. शर्वरी, अगं तू वाड्याच्या बाहेर आलीयस तरी पण एकदम. थँक्स. तुम्ही माझ्याबरोबर गाडीत बसून इथपर्यंत आलात हिला शोधण्यासाठी, त्याबद्दल थँक्स. पण म्हणून माझं तुमच्याविषयी मत बदलेल असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही आमच्या आयुष्यातनं निघून जा. तुम्ही नका भेटू, आम्हाला फोन नका करू आणि वाड्यावर तर अजिबात येऊ नका प्लीज.